आता आपण हा घेतला सीएटचा बघू शकतो तुम्ही. आता आपलं ऑफरोडिंग प्लस सिटी राईड पण आहे आपल्याकडे. दोन ऑप्शन भेटले पण हा चॉईस केला. आता आपण जय महाराष्ट्र भावांना पुन्हा एकदा आपला मराठी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष. मी सूरज मोहिते, तुमचा महाराष्ट्राचा लाडका. आणि आज आपला राणीचं म्हणजे आपल्या अंतर ट्रिपचं टायर चेंज करायला झालं. बघू शकता तुम्ही टायरची का हालत झाली. या टायरला बघता तर आपल्या टायरला 6 पंक्चर आहेत आणि असं एक पंक्चर होतं निघत नाही. त्यामुळे आपण टायर चेंज करायला चाललोय आणि तुम्हाला दाखवतो की किती किलोमीटर चाललंय ते बघू शकता तुम्ही. आणि बघू शकता तुम्ही आता गाडी चालली आपल्या 20,895. तो मॅक्झिमम टायरची कॅपॅसिटी असते आपल्या 350 सीसीची याची 20 ते 21,000 पर्यंत असते. त्यामुळे आता आपण चाललोय मोपाड्यामध्ये आणि चांभारली स्टॉपवर तिथे खूप छान असं टायरचं दुकान आहे. तिथे तुम्हाला बाधित टायर भेटेल. मी त्यांना ऑर्डर दिले टायर, त्यांनी माझं टायर आणलंय. आपण तिथे जाऊ. आता माझ्यासोबत तन्मय आणि आता करणला ड्रॉप करायचं आपल्याला ग्रीसला. तर आता काही जास्त टाइम नाही, आपण डायरेक्टली निघू मोपाड्याकडे. बघू. सो जसं आता करणला ड्रॉप केला आणि आता आपला नेक्स्ट स्टॉप येईल चांभारली. पुढे गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट मारावं लागणार आहे चांभार स्टॉपतून. आता आपण चाललेत रासायनिक टायर हाऊसमध्ये. एक्सेप्ट टायर तुम्हाला तिथं बघायला भेटेल. तुम्ही बघा आणि तुम्ही तिथे नक्की हे बघा बघा आता यांचं काय चाललं बघा बघा बघा. अरे 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 चला आता आपलं चांभारली स्टॉप आले. आता आपल्याला मारायचे लेफ्ट. हां आता बघा आयला चांभारली. आणि चला गाईस आता आपला येईल दुकान. हे बघा समोरच. आपण गाडी पार्किंग करू. बस स्टॉप स्टॉप कर. सो गाईस आता फायनल आपण पोहोचले रासायनिक टायर हाऊसमध्ये. बघू शकतात आपल्याला जायचं इथे आणि दादांकडे बघू बाकी काय घेऊ. आपला आधीच होता कंपनीकडे आलेला, पण आता आपण काहीतरी वेगळं लावू नवीन. हा झाला एकदा ट्राय करून. आपला 20,000 मध्ये खतम झालाय. हा एमआरएफ ते बघू शकतो तुम्ही. तो लास्ट टाइम दाखवला तो कुठे आला तो ऑपरेटिंग वाला पण दोन्ही पण होतो. दुसरा होता अजून कोणता ते बघू शकता तुम्ही. याची साईज आपल्याला कमी आहे. आपल्याला आउटच बसवते 70 जाऊया. दोन्ही करू शकतो आपण. 70 पाहिजे तुला. हा 140 70 17 कसं काहीच आपल्याला ऑपरेटिंग करावं लागतं. लागणार होते लांब लांब जाते त्यामुळे दोन्ही काम होऊ आहेत. एकशे 60 येतो. त्यामध्ये फरक काय येतो सांगतो. हा रेडियल टायर आहे पहिली गोष्ट. सेकंड थिंग हा तुझा 60 जो येतो ना हा प्रोफाईल असतो. 140 जो येतो हा तुझा हा साईडचा हा 140 येतो. 140 17 जो डायमेन्शन आहे. ठीक आहे. फरक तुझा एवढा येणार की हा 60 जो किंवा 70 हलका आपलं कमी. पण ह्याचा बेनिफिट असं आहे हा रेडियल टायर तो नायलॉन टायर तो डिफरन्स. ठीक आहे. कुठला टायर तुझ्या दोन्ही पण बेस्ट. तो पण ऑफरोड ऑफरोड दोन्हीला चालेल. जर तुला परफॉर्मन्स पाहिजे असेल तर हा पण बेटर ऑप्शन. दोघांची लाईफ तेवढीच आहे 20 ते 21,000. सडनली थोडं जास्त जाईल आणि ग्रीप जास्त जाईल. कार लाईफ साठी नाही ग्रीप साठी होईल. ग्रीप मध्ये तुला मेन जसं परफॉर्मन्स चांगला मिळेल त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण आयला नॉर्मल चालेल चांगलं चालेल. असं काही इश्यू नाही. मेजर असा काही इश्यू नाही. रेडियल कसं आहे ऑन रोड ऑफ रोड परफॉर्मन्स जमून टाळ साईज नाही का त्याच्यामध्ये जे आपल्याला बघितलं नाही. आता आपण हा घेतला सीएटचा बघू शकतो तुम्ही. आता आपलं ऑफरोडिंग प्लस सिटी राईड पण आहे आपल्याकडे. दोन ऑप्शन भेटले पण हा चॉईस केला. आता आपण बाकीचे होते टायर चांगले पण तेव्हा 60 मध्ये होते. त्याची लेंथ कमी जाते. आपल्याला ग्राउंड लेवल कमी होणार. त्यामुळे आपण 140 70
17,000 घेतले आपण, जे आपल्याला कंपनीने दिले साईड टायर आपण घेतले आणि आता आपण याला फिक्स करू आणि आपण याला बसवायला. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला आपला टायर कसा वाटतं ते आणि फुल्ली आपला प्रोडक्ट चालू होणार. सो गाइस जस्ट आता आपण आलं तर रिसला आपला टायर बसवायला बघू शकता. डायरेक्टली इकडे बाकी होते सगळे मॅन्युअली होते. आता आपण बसू, एक नवीन सिस्टम आहे. दादाकडे आलो आहे आणि आपण टायर बसू आणि खूप असं ताण लागले, एनर्जी होते. आपण दान पडतो इथे फेमस ज्यूसवाल्याकडे आपण मस्त पायनॅपल ज्यूस पिऊ. खास आपल्याला तन्मय देणार आहे, बघू शकता तुम्ही. त्रिपोरावर आला आहे, असू दे काय माहीत ना, आपलाच इलाका आहे. आता आपण अंतरला एकदम खतारा एकदम स्पोर्टी लुक येणार आहे आणि खूप मजा येणार. आपण असा खूप रायडिंग करू, खूप मजा करू आणि आता जरा टायर बसवलं त्यांनाही मदत करू आपण. चला काही आता आपला राणीचं टायर काढू शकता. बघू कसं काढता येईल ते. हा आणि इकडे आतमध्ये तन्मय बघू शकता तुम्ही. कसं आहे सिस्टम. फायनली लावून झालं, बघू शकता तुम्ही. आता जस्ट आलो आम्ही दान पडवते, एकदम फेमस ज्यूसवाल्या समोर तिथं राईट साईडला. पण बघू शकतो चालू आहे का आम्हाला माहीत नाही. असेल तर आमचं नशीब, नसेल तर बॅड लक. ओ माय गॉड. अरे यार मंदेश. चला आता तर मी आपण जाऊ तिकडे दुसरीकडे. जस्ट आता आपण दान पडवत थांबलो आम्ही. मस्त जाऊन लास्ट सदर रस्त्यावर आलो आपल्या घरी. आपल्या आणतो तिथं पार्किंग केलं. जस्ट घरी जाऊन नंतर थोडा टाइम आपण वॉशिंग करू तिला मस्त. लुक तर खतरनाक वाटतं डायरेक्टली ऑफरोडिंग लुक. करण्याची हालत बघू शकता आणि उत्तम उदाहरण बघू शकता. ताई कसं धंदा करतोय. स्टार्टअप केलंय तुम्ही नक्की जा. तुम्हाला खूप छान असं ज्यूस होतं ऊसाचं. आणि जसं आता आपला मुंबई पुणे एक्सप्रेस आहे, आम्ही आता आपण चाललो घरी आणि टायर बसून एकदम खतरनाक असं सीन झालं. त्याने टायर लावतो आणि अक्षरशः आपला रिंगला 10 ते 11 एवढा क्रॅशेस पडले, एवढं डोकआउट झालं. तुम्ही खूप काही त्याला बोललो, खूप काही चिडलो. तिथं तुम्ही अजिबात जाऊ नका, पण टायर घ्यायला नक्की तिथे जा. रासायनिक टायर हाऊसमध्ये खूप एक असं स्टाईलचं तिथं टायर आहे तुम्हाला भेटतील. आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये. एकदम बेस्ट टायर आहे आणि बेस्ट ऑपरेटिंग आणि बेस्ट सिटी राईडसाठी आणि ग्रिप पण एकदम खतरनाक. आता जस्ट आता येईल आपला स्टॉप आता आपल्याला मारायचा तर लेफ्ट. चला गायच टांटाडांग आला आपला स्टॉप. आता चला आता लेफ्ट मारू आता जाऊ आपल्या घरी. सो गाइस जस्ट आता आपल्या घरी आलो आहे आणि त्यांनी लावताना केबल टाय पण तोडली होती आणि खूप असं रिंगला आपले त्यांनी क्रॅशेस पडलेत. तो पूर्ण कलरचं त्यांनी कोटिंग काढून टाकले, पोका डोकआउट झालं होतं. त्यामुळे दाखवतो तुम्हाला ते कसं केलं त्याने. ते टायरचा लूक बघू शकतो, एकदम खतरनाक आपलं ऑपरेटिंग वाटतंय. आणि हे बघा त्यांनी क्रॅशेस पडलेले ते 1 2 3 4 5 6 7 8 कमसोम मॅक्झिमम ते 10 असे क्रॅशेस पडा. पूर्ण कलर कोटिंग काढले त्यांनी. जाऊ दे आता काय पर्याय. त्याला खूप डोकआउट झालं, त्याचं खूप भडकलो होतो मी. आणि आता जस्ट आता मी फ्रेश होतो, नंतर आपण गाडी वॉश करायला घेऊ. सो काय जस्ट आता मी फ्रेश झालो आहे आणि खरं सांगतो खूप अक्षरशः असं डोकआउट झालेलं तर ना ते एवढे पैसे बघून. मुलांचं तर मला तर माहिती बाईकमध्ये पहिलं प्रेम असतं आपलं ते. आणि तो ऑफरोडिंग प्लस सिटी टायर टाकायचं कारण होतं आपल्याला दर रविवार शूट करायचे. आणि खूप असा लास्ट टाइम पण आपण श्री समर्थांची वारी चालू केली होती, परत एकदा चालू करायची आपल्याला. आता नेक्स्ट संडेला जाणार आपण आपट्याला. खूप महिन्यापूर्वी ते फ्रेंडची कमेंट आली होती की आमच्या गावातही श्री समर्थ महाराजांचं मठ आहे, तिथं नक्की येतो आम्ही. तिथं आपण नक्की जाऊ. त्यानंतर आपण जाऊ कडावला. कडावचा एक फ्रेंडची रिक्वेस्ट आली होती की तिथे ये म्हणून. आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट टाइम आपण संडेला जाऊ आपट्याला. आणि आजचा टायर तुम्हाला कसा वाटला आपला हंटर 350चा. आणि खूप मस्त वाटतं. फक्त एकच केलं त्यांनी, क्रॅशेस पडून थोडंसं आपल्याला मन दुखवलं. आणि नंतर संध्याकाळचा आपण गाडी वॉश करायला घेऊ तिला. आणि खूप असं आता वेगवेगळे तुम्हाला आता ब्लॉग बघायला भेटणार आहेत. आणि ते नक्की तुम्ही सपोर्ट करा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला. जर आपलं चॅनल कोण नवीन असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि असंच तुमचं आत्तापर्यंत प्रेम राहू द्या आपल्या ह्या ब्लॉगवरती. आणि असंच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जात जा आणि मलाही पुश करा तुम्ही. चला गाईज आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो आणि पुन्हा एकदा भेटू न्यू लोकेशन न्यू ब्लॉगमध्ये.
जय हिंद जय महाराष्ट्र.